सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीनं तिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना नालासोपाऱ्यामध्ये घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येतेय। सोमवारी दुपारी 3च्या सुमारास नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन इथे ही घटना घडल्याचं कळतंय। या हल्ल्यात मुलीचे सावत्र वडील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले। नेमकं हे प्रकरण कसं घडलं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सोशल मीडियावर या तरुणीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। यामध्ये ही तरुणी हातात चाकू घेत रस्त्यावर माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेत म्हणून मी याच्यावर हल्ला केला असं सांगताना दिसून येते। मात्र नेमकं हे प्रकरण काय याविषयीचे तपशील आता आपण पाहूयात। नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील सर्वोदय नगर चाळीत राहणारी तरुणी हिने आपल्या सावत्र वडिलांवरती चाकूने हल्ला करत त्यांना रक्तबंबाळ केलं होतं। तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे या मुलीच्या आईचं दुसरं लग्न होतं। तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील 2 वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते। सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला होता। पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती यानं शरीर संबंधांची मागणी केल्यावर या कंटाळलेल्या मुलीनं शेवटी हल्ल्याची योजना आखली। हे करण्यासाठी लाज वाटते असं वडिलांना सांगून तिनं त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तरुणीने वडिलांचं गुप्तांग कापून टाकल्याचं कळतंय। रक्तबंबाळ अवस्थेतच सावत्र वडील रमेश भारती हा घराबाहेर पळत गेला आणि त्याही वेळेस पुन्हा एकदा तिने त्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर सपासप वार केले। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हा वडील म्हणजेच रमेश भारती हा रस्त्यात एका कोपऱ्यामध्ये पडलेला सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसून येतोय। तर मुलगी हातामध्ये चाकू घेत रस्त्यात थांबवणाऱ्या प्रत्येकाला याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि म्हणून मी त्याच्यावर हल्ला केला असं सांगताना दिसून येते। हा सगळा प्रकार भर दिवसा घडत असताना अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत आणि हेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत। दरम्यान तुळींज पोलिसांनी या तरुणीला सध्या ताब्यात घेतलंय। त्याचबरोबर या घटनेचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे। ही घटना घडत असताना आजूबाजूच्या जमलेल्या नागरिकांनी या मुलीला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। तू हातातला चाकू फेकून दे, पोलीस तुला न्याय देतील असं ते त्या मुलीला सांगताना दिसून येत आहेत आणि यानंतर या मुलीने चाकू फेकून दिला होता। त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयात दाखल सुद्धा केलं होतं। नागरिकांनी संतप्त मुलीची समजूत काढल्यामुळे ती केवळ हल्ला करूनच थांबली, अन्यथा प्रकरण आणखीन वाढण्याचं, आणखीन गंभीर होण्याची सुद्धा शक्यता होती अशी माहिती सध्या मिळतेय। या एकूण प्रकरणात नेमकी कुणावर कारवाई होणार आणि काय कारवाई होणार हे येत्या काळात समोर येईलच। हे सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच असतो आणि ते अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।